एकनाथ शिंदेंचे समर्थक बंडात महत्त्वाची भूमिका बजावणारे अब्दुल सत्तार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात अडचणीत आलेत। महायुतीत असूनही अब्दुल सत्तार एकाकी पडल्याचं चित्र आहे। सत्तारांवर नाराज असलेले भाजप पदाधिकारी आणि ठाकरेंचे शिवसैनिक त्यांच्या विरोधात एकवटलेत हे विशेष। सत्तारांना पाडण्यासाठी एक होण्याचं आवाहनच उद्धव ठाकरेंनी थेट भाजप पदाधिकाऱ्यांना केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। जो आपकी तरक्की को मदद करता है, जो आपको आपका वोट लेने के बाद में उसका इस्तेमाल भी सही करना पड़ता है। तो जब मैं मुख्यमंत्री बदलने की ताकत रखता, खड़े पकड़े मुझे क्या करने वाले। मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचं सांगत मतदारसंघात आपलं कोण काय करणार असा ॲटिट्यूड दाखवणारे हे आहेत मंत्री अब्दुल सत्तार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावणारे सत्तार गेल्या 3 टर्म पासून सिल्लोड मतदारसंघाचे आमदार आहेत। सत्तेत मंत्रिपदी राहिलेल्या सत्तारांना यंदाची विधानसभा निवडणूक मात्र त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात धोक्याची ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अब्दुल सत्तार का अडचणीत आलेत पहा। सिल्लोड मतदारसंघातून चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महायुतीचे उमेदवार असलेल्या सत्तारांवर भाजपची नाराजी आहे। लोकसभा निवडणुकीत सत्तारांनी मदत केली नसल्याचा आक्षेप घेण्यात येतो। रावसाहेब दानवेंना सिल्लोडमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाली। लोकसभा निवडणुकीत जालन्यातून काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले। सत्तारांनी युतीधर्म पाळला नसल्याची दानवेंनी यापूर्वीही टीका केली होती। आता विधानसभेत भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तारांना असहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचं दिसतं। स्थानिक भाजपच्या या नाराजीतूनच अनेक दशकं भाजपात असलेल्या सुरेश बनकरांनी ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधलं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या समीकरणातून सुरेश बनकरांनाच अब्दुल सत्तार यांच्या समोर उभं केलंय। हा धक्का कमी की काय, भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी सत्तार भाजपला मतदारसंघात संपवत असल्याचं कारण देत प्रचारावर बहिष्कार टाकल्याचं पत्र श्रेष्ठींना पाठवलं। सिल्लोड मतदारसंघातले हे नाराज भाजप पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या सभेलाही उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात सत्तार यांना पाडण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मदत करावी असं आवाहन केलंय। सत्तारांची हुकुमशाही आणि गुंडगिरी संपवा अशी साद ठाकरेंनी घातली आहे। मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय। ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे। पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया। उद्धव ठाकरेंची ही सभा यशस्वी होण्यासाठी अप्रत्यक्षपणे अनेक भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मदत केल्याचं मानण्यात येत आहे। विरोधक एकवटल्यामुळे सत्तारांसमोर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभे असलेले सुरेश बनकर यांचं तगडं आव्हान निर्माण झालंय। सुरेश बनकर कोण आहेत पाहूया। सुरेश बनकर यांचे वडील पांडुरंग पाटील हे जनसंघापासून भाजपचे कट्टर कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य। सुरेश बनकर 2000 साली राजकारणात सक्रिय झाले। 2004 साली पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर अजिंठा गटातून ते जिल्हा परिषद सदस्य झाले। 2007-8 साली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले। 2007-8 पासून भाजप जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली। 2009 आणि 2014 साली भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली। काँग्रेसच्या सत्तारांविरोधात त्यांना अपयश आलं। 2019 साली मतदारसंघ शिवसेनेकडे आला, सत्तारांना शिवसेनेतून तिकीट मिळालं। 2022 पासून बनकर यांच्यावर भाजप प्रदेश सचिव पदाची जबाबदारी आली। अब्दुल सत्तारांच्या विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे सुरेश बनकर हे उमेदवार आहेत। बनकर यांचं हे आव्हान सत्तारांसाठी मोठं मानलं जात आहे। जनता सुज्ञ आहे, ती सर्व काही पाहतीये अशी प्रतिक्रिया नाराज भाजप शहराध्यक्षांनी दिली आहे। उद्धवसाहेब महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांनी आवाहन केले, पक्षश्रेष्ठी त्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देतील असं मला वाटतं। बघूया भविष्यात काय काय घडतं। एवढी गोष्ट नक्की, आम्ही सिल्लोड तालुक्यातली हुकुमशाही आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी प्रयत्न करणार। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्तारांनी सिल्लोडमध्ये लाखोंचे मेळावे आणि कार्यक्रम केले। मुख्यमंत्र्यांनीही या कार्यक्रमांना उपस्थिती लावली। महायुती सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्री राहिलेले अब्दुल सत्तार मात्र त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिले।
जमिनी बळकावल्याचे आरोपही त्यांच्यावर झाले. सत्तारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आणि नाराज भाजप पदाधिकारी एकवटल्यामुळे ही निवडणूक सत्तारांना सोपी राहिलेली नाही असं सध्या मानलं जात आहे. आता हे चक्रव्यूह सत्तार भेदणार की भाजप ठाकरे शिवसेना युतीचा नवा अध्याय किंवा नवा पॅटर्न या निकालानं निर्माण होणार हे पाहावं लागेल. सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर.